आधी हसले उत्तर टाळलं, बावनकुळेंना भेटताच जाहीर दिलगिरी। विधानभवनात एकीकडे पावसाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनात लोकहितासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होते आणि असं असताना दुसरीकडे याच विधानभवनात गुंडांसारखी मारामारी पाहायला मिळते आहे। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनातच तुफान राडा पाहायला मिळतोय। यावेळी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचे शर्ट फाडण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली। या प्रकरणाची सत्ताधारी आणि विरोधी पक्षावरील पक्षांच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। असं असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेताच पडळकर यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। याआधी मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते हसत हसत निघून गेले आहेत। जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।